पत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे एमएचटी सीईटी परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। 12वीत कमी गुण मिळाले, मात्र सीईटीत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळाले। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। व्हिडिओतील दाव्यांच्या पडताळण्यासाठी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे। परीक्षेबाबत झालेल्या आरोपांचं सीईटीकडून मात्र खंडन करण्यात आले। एमएचटी सीईटी निकालाबाबत समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या संशयास्पद चित्रफितींमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। 12वीत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांमध्ये 100, 99 किंवा 98 पर्सेंटाइल मिळाल्याचे दावे करण्यात आले। या व्हायरल चित्रफितीतून हे दावे केले जात आहेत। 12वीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइलचा थेट संबंध लावणं चुकीचं आहे, असं सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर सीईटी निकालात घोळ झाल्याचा आरोप या चित्रफितींमधून करण्यात आलेला आहे। दुसरीकडे भाजप नेत्यांच्या मुलांकडे काँग्रेसनं बोट केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। क्लियर कट एव्हिडन्स आहे। या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले, पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय। सगळ्यात पहिले काय झाले तर अशा विद्यार्थीमध्ये आलेत मेरिट लिस्ट मध्ये ज्यांना फक्त ज्यांचा परफॉर्मन्स सीईटीला चांगला होता, ओनली इन सीईटी एक्झाम, त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना जेई मध्ये पण चांगले मार्क नाहीत। लेटेस्ट सी डेटा काय म्हणतोय। सगळ्यात पहिले एचएसटी वर्सेस सीईटी ही फर्स्ट डिबेट आहे की जर सीईटीला चांगले पर्सेंटाइल असतील, सीईटीला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्ड मध्ये पण मार्क्स चांगले असतील। या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले, पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय। सगळ्यात पहिले काय झाले तर अशा विद्यार्थीमध्ये आलेत मेरिट लिस्ट मध्ये ज्यांना फक्त ज्यांचा परफॉर्मन्स सीईटीला चांगला होता, ओनली इन सीईटी एक्झाम, त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना जेई मध्ये पण चांगले मार्क नाहीत। लेटेस्ट सी तर या सगळ्यावरती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। भारतीय जनता पार्टीचेच नेते या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की एसआयटी असेल, या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे ती त्यांचीच लोक आहेत। पोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते आहे। तर यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे तेही पाहूयात। पेपरफुटी असो, भरती घोटाळे असोत की आता एमएचटी सीईटी, प्रत्येक वेळी संशयाची सुई भाजपशी संबंधित लोकांवरच काय येते। भाजप नेत्याच्या मुलांना 10वी 12वीत कमी गुण, जेईई मध्ये साधारण कामगिरी आणि एमएचटी सीईटी मध्ये थेट 99 पेक्षा अधिक पर्सेंटाइल कसे। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत हा सवाल उपस्थित केलेला आहे। भाजप नेत्याच्या मुलांना सीईटी मध्ये गुण कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसच्या या आरोपांवर आता सीईटीचं व्यवस्थापन नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर याच सगळ्या विषयासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आणि त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी सध्या जोडलेले आहेत। तुम्हा दोघांचंही जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत। आपण पाहतोय सकाळपासूनच काँग्रेसच्या नेत्यांकडून सीईटीच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। मी सगळ्यात पहिले जाणार आहे बालाजी गाडे यांच्याकडे। गाडेजी, काँग्रेसचं नेमकं काय मत आहे, काय तुम्ही आरोप करताय? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा जेव्हा पेपर फुटी होते किंवा अशा काही घटना घडतात तेव्हा भारतीय जनता पक्षाचेच लोक का बरं संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभे राहतात, तर याचं कारण स्पष्ट आहे की या पेपर फुटी या सरकार पुरस्कृत आहेत, याच्यामध्ये स्वतः सरकारचा हात आहे। त्याच्याच एक प्रकरण म्हणून नांदेडचे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आशिष नेरळकर यांच्या एक मुलगा आणि मुलगी जुळे आहेत बहुतेक, तर त्यांना तुम्हाला सांगतो 12वी मध्ये अनुक्रमे 56 आणि 51% आहेत, जेई मध्ये
मॅडम अक्षरशः 51 आणि 28% आहेत आणि MSCET मध्ये तब्बल 99% दोघांना सुद्धा मिळालेले आहेत. ही जी अजब गुणवत्ता अचानकरित्या MSCET मध्ये वाढली, म्हणजे थोड्या दिवसापूर्वी जी जेई घेतली त्या जेईत 58% आहेत, 51% आहेत आणि डायरेक्ट MSCET मध्ये 99% आले. हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या पेपर फुटीचा जे काही हा अनुक्रम चाललेला आहे. नीट मध्ये कोण लोक होते, भाजपचे होते. TET मध्ये भाजपशी संबंधित लोक आहेत. MPSC मध्ये पेपर फुटला तिथं भाजपचे लोक आहेत. पोलीस भरतीत पेपर फुटला भाजपचे लोक आहेत. बरं बालाजी गाडेजी, एक मिनिट, यावरती लगेच आपण भाजपकडूनही उत्तर मागूयात. रामजी, आपण ऐकलेलं आहे बालाजी गाडे यांचं थेट आरोप आहे की नांदेडमध्ये भाजपच्या नगरसेवकाच्या मुलांना सीईटी मध्ये सारखी गुण कसे मिळतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. काय उत्तर द्या? नाही अंकिताजी, आता कसं झालेलं आहे, काँग्रेसवाल्याला दिवसात चांदण्या दिसू लागल्यात. काही झालं की सत्ताधाऱ्याला बदनाम कसं करता येईल यासाठी काँग्रेसचा एक अजेंडा आता ठरलेला आहे. मुळात हे समजून घ्यायला पाहिजे. बालाजी गाडेकर सरांना सुद्धा मी हे सांगतो की 12वी बोर्ड आणि सीईटी सेल परीक्षा ह्याचं स्वरूप फार वेगळं आहे. 12वी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन असते, पेपर असतात आणि सीईटीची परीक्षा मानवी विरहित म्हणजे संगणकीय असते. त्याच्यात माणसाचा जास्त त्याच्यात हस्तक्षेप नसतो. दुसरी गोष्ट अशी आहे की 12वीला ज्याचे लेकरं 12वी परीक्षेला आहेत त्यांच्या प्रत्येक आईवडिलांना जरी विचारलं तरी 12वीचा अभ्यास मुलं कमी करतात आणि सीईटीवर जास्त फोकस करतात. त्यामुळं परिस्थिती अशी असती की सीईटी मध्ये मुलं पास होतात. मी पण सीईटी पास झालेल्या मुलीचा बाप आहे. माझ्या मुलीला 80-85% 12वीला होते, पण 200 पैकी 198% सीईटी मध्ये पडलेत. मला वाटतं की केवळ राजकारण करायचं, प्रश्न समजून तुम्ही आता घ्यायचा जो निकष सांगितला कुलकर्णी सर, तुम्ही जो आता मुद्दा सांगितला की तुमच्या मुलीला 85% 12वीत होते, तुमची मुलगी निश्चितच हुशार आहे, पण इथं 28% आलेले आहेत सर, इथं 51% आहेत, इथं 56% आहेत. कुलकर्णीजी एक मिनिटं, या निमित्तानं असा मुद्दा उपस्थित होतो. तुम्हीही म्हणताय की तुमची मुलगी ही सीईटी पास झालेली आहे, 80-85% आपण समजू शकतो. मात्र 12वी मध्ये ज्या विद्यार्थ्याला 40-45% पडलेत त्याला सीईटी मध्ये मात्र 90च्या पुढे पर्सेंटाईल पडतात. यामुळे कुठेतरी शंका उपस्थित होतेच की. कसं आहे की आपल्याकडे बालाजीराव फार मोठी चांगली व्यवस्था महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. सीईटी सेल स्वतंत्र आहे. त्याचे आयुक्त दिलीप सर देसाई यांनी आज स्पष्टीकरण दिलेलं आहे. काही क्लिप्स चर्चेला येतील, काही व्हिडिओ येतील. ह्याची सायबर ठाण्यामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार पण दिली. मला असं वाटतं की एखादा काही प्रकार निदर्शनास आला किंवा एखादा बदनामीचा काही व्हिडिओ असेल, याची सत्यता काय आहे, याच्या मागचं राजकारण काय आहे. आज खऱ्या अर्थानं सीईटी सेलचे आयुक्त जे आहेत त्यांनी स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आणि याचा तपास लावा असंच पण म्हटलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, सीईटी कक्षाने दिलेल्याच आकडेनुसार मी सांगतो तुम्हाला, 12वी PCM गटात 90% पेक्षा जास्त गुण, 344, त्यांना सीईटी मध्ये 40% पेक्षा कमी आहेत. 80% पेक्षा जास्त 12वीला घेणाऱ्या मुलांना एकूण 4610 मुलं त्यांना सीईटी मध्ये कमी आहेत आणि 90 ते 100% ज्या मुलांना पडलेत त्यांना असे फक्त 63 मुलं आहेत. मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये बालाजीराव राजकारण करण्यापेक्षा परिस्थिती समजून घेतली पाहिजे. नेमकं काय एखादी तुम्ही ज्या 63 मुलांचं उदाहरण आणि दाखला या ठिकाणावरती देत आहे ते फक्त 63 मुलं आहेत. त्या सगळ्यांना 12वी मध्ये असेच 28% जेई मध्ये वगैरे किंवा 56%, 51% आलेले आहेत का? काय तुम्ही 75% जास्त अहो एकाच घरातल्या 2 जुळ्या लेकरांना इतके मार्क पडतातच कसे? ही काय महाराष्ट्रामध्ये काय सट्टा बाजार लावला तुम्ही परीक्षांचा? कशा पद्धतीने चाललेलं आहे सगळं? या देशामधले सामान्य लेकरं आई वडील त्यांना पोटाला चिमटा घेऊन शिकवतात, दिवस रात्र मेहनत करतात. आज नवी पिढी ट्रॉमामध्ये त्यांना कळत नाहीये. नीट मध्ये 25 लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, तरी देखील हे होतंय. रिनीट मध्ये काय झालं? OMR सीट परत घोळ झालेला होता. त्यामुळे हे सगळं तुमच्या पक्षाच्या अधिकृत लोकांकडनं केलं जातंय. बरं गाडेजी, तुम्ही म्हणताय की भाजपच्या अधिकृत लोकांकडून हे केलं जातंय.
नेमका काँग्रेसचा रोख कुणाकडे? कारण सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे की गेल्या 4 वर्षांपासून सीईटी परीक्षेमध्ये घोळ होतोय. त्यांनी या संदर्भात तक्रारही केली, मात्र सीईटी व्यवस्थापनाकडून या संदर्भात व्यवस्थित ती दखल घेण्यात आली नाही. आता पुन्हा एकदा काँग्रेसनं हा आरोप केलाय. रोख नेमका तुमचा कोणाकडे? नाही, सगळ्यात महत्वाचा विषय मॅडम, यामध्ये राज्याचं सरकार जे आहे त्या सरकारला ही जी सत्ता ईव्हीएम आणि त्याचबरोबर मतदार याद्या मॅनेज करून जी सत्ता मिळवलेली आहे, त्यातनं जी सत्तेची मस्ती आली की हम करे सो कायदा आणि आम्ही काही करू शकू यातनं आलंय. अगदी आपण टीईटीचा बघितला आपण पेपर, कुठले लोक होते? भाजपशी संबंधित लोक आहेत. नीट मध्ये जे आरोपी सापडले, जे पकडलेले आहेत, ते कोण आहेत? ते भाजपशी संबंधित लोक आहेत. बिहार पेपर फुटी मधले लोक आहेत. बिहारमध्ये नीट मध्ये अरे नीट मध्ये तुमचा कार्यकर्ता शिवराज मोठेगावकर काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कपाळी कुंकू लावलेला कार्यकर्ता नीट मधला शिवराज मोठेगावकर, ज्याने कपाळी काँग्रेसचा कुंकू लावलेलं आहे. शिवराज मोठेगावकरचा क्लास बंद का करण्यात झाला? अमित देशमुख यांचा कट्टर समर्थक आहे. त्याचे बाहेर जाहीर भाषण झालेले आहेत. लातूर मध्ये जाऊन विचारा. कुलकर्णी साहेब, शिवराज मोठेगावकरचा क्लास अजूनही राजरोसपणे चालू आहे. आरोपीचा क्लास चालू ठेवला. त्याने कपाळी कुंकू लावलेलं आहे. त्याने जाहीरपणे सांगितलंय काँग्रेस पक्षाचं कपाळी कुंकू आहे आणि म्हणून तर तुम्ही विधेयकाला विरोध करायला आज संसदेमध्ये काँग्रेस परीक्षा फुटीच्या कायद्याला काँग्रेसचा विरोध काय हे सांगा मला. आरोपीला तुरुंगात टाकून त्याचा क्लास का नाही बंद केला? त्याचा क्लास का चालू आहे अजूनही? का चालू आहे? एक लक्षात घ्या, तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही कायद्याला सुद्धा विरोध करायला संसदेमध्ये. शिवराज मोठेगावकर तुमचा कार्यकर्ता आहे. शिवराज मोठेगावकर हा आमच्या सोबत आमचा काही संबंध नाहीये. तो गुन्हेगार आहे. सांगितलंय तुम्ही. अमित देशमुख यांना विचारा. लातूरचे आमदार अमित देशमुख यांना विचारा. ऐका, तुमच्याकडे तर पालघरमध्ये हिंदू साधूंची हत्या करणाऱ्या नाही, मुद्दा भरकटतोय. गाडेजी आणि राम कुलकर्णीजी मुद्दा हा आहे की पुन्हा एकदा सीईटीच्या पेपरमध्ये जर अशा पद्धतीनं पेपरफुटी होत असेल, सातत्यानं काँग्रेसकडून भाजपवरती आरोप केले जात असतील, तर भाजप या संदर्भात नेमकी भूमिका स्पष्ट घेणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, आता दिलीप सरदेसाई जे सीईटी परीक्षेचे व्यवस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडूनही या सगळ्या आरोपांचं खंडन करण्यात आलंय. काँग्रेसची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे? नाही, सगळ्यात महत्वाची आमची हीच भूमिका असेल की ही जी पेपरफुटी चाललेली आहे विविध पेपरमध्ये, ही पेपरफुटी थांबली पाहिजे. राज्यामधले, देशामधले लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत करून आपलं भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत आणि अशा प्रकारे पेपरफुटी होत असेल तर त्यांचं भविष्य चोरण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय. आमची पुढची भूमिका हीच असणार आहे. देशाचे नेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून छात्रों की गूंज हा कार्यक्रम भारतभर आम्ही राबवतोय. सगळ्या परीक्षा या पारदर्शक झाल्या पाहिजे आणि त्यातनं प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती आणि सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारला धारेवरती धरू आणि याची चौकशी झाली पाहिजे. सीईटीची मॅडम, आमची स्पष्ट मागणी आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि नुसतं एसआयटी नेमून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणावरती कमीत कमी अर्धा शतक म्हणजे 50 एसआयटी आता कार्यरत असतील. कुलकर्णींनी त्याचा आकडा सांगावा की किती एसआयटी विविध प्रकरणावर आहे. त्यामुळे एसआयटी नेमून काही होणार नाही. यांनी ज्या मोठेगावकरचा उल्लेख केला त्या मोठेगावकरचा क्लास अजूनही चालू आहे. तो काय काँग्रेसचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही क्लास चालू ठेवलाय का? बंद करा त्याचा क्लास, फीस वसूल करा त्याची आणि त्या विद्यार्थ्यांना देऊन टाका. ती धमक आणि प्रशासन चांगलं करायची दानत आणि नैतिकता भारतीय जनता पक्षामध्ये नाहीये. मी आज तुमच्या चॅनलच्या पुढे लाईव्ह मागणी करतोय. मोठेगावकर गुन्हेगार आहे, त्याचा क्लास चालू आहे. गाडेजी, तुमच्या या मागणी संदर्भात भाजप आणि सरकार काय भूमिका घेतं हेही पाहणं महत्वाचं ठरेल. राम कुलकर्णीजी, महत्वाचा मुद्दा जो गाडेजी यांनी उपस्थित केला, नांदेडचा नगरसेवक ज्याच्या मुलांना सीईटी मध्ये सारखे गुण मिळतात, मी मगाशीही हाच मुद्दा उपस्थित केला. यावरती नेमकं सरकारचं काय म्हणणं आहे? सरकारनं नेमकं काय स्पष्टीकरण द्यावं ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय? नाही अंकिताजी, आता सरकारनं सुद्धा आजचे जर काही संभ्रम अवस्थेतले व्हिडिओ सत्य आहेत का नाही, मुलांची मानसिकता सुद्धा त्याच्यामध्ये संभ्रमता होऊ नये, आई वडिलांना सुद्धा संभ्रम अवस्थेत जाऊ नये आणि म्हणूनच या सीईटी परीक्षा सेलचे आयुक्त देसाई यांनी स्वतःच सायबर यांच्याकडे तक्रार केलेली. आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे, ठाण्यामध्ये तक्रार केलेली. मला असं वाटतं की तपासांती शेवटी ते सत्य बाहेर येईल. पण हे व्यवस्थेनं मान्य करायला पाहिजे काँग्रेसनं सुद्धा की शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण घुसवण्यापेक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये काही गैरसमज निर्माण झाला त्याच्यात सुधारणा निश्चित झाल्या पाहिजेत.
100% झाल्या पाहिजे, ह्याच्यावर पण त्या कठोर कारवाई सुधारणा सुद्धा होणार होईल. कधी आणि विद्यार्थ्यांचं कोण जे करणार भवितव्य सुधारणा? अंधारात चाललंय ते सुधारणा कधी कोण मिटणार करणार? कधी हा असा प्रश्न आहे प्रश्न ना. उपस्थित होतो रामजी. राज्य सरकार याच्यामध्ये गांभीर्याने पाहत आहे. याच्यामध्ये काही जर काही गैरप्रकार उघडकीस आले तर संबंधितांवर कठोर कारवाई निश्चित होईल. पण अगोदर कुलकर्णी सर, एक काँग्रेसवाल्यांनी प्रश्न आहे माझा प्रश्न तुम्हाला. समजून घ्यावा, परिस्थिती समजून घ्यावी आणि मग कुलकर्णी सत्ताधाऱ्याला सर. बदनाम करावा असं मला वाटायचंय. आणि तुमच्या कुलकर्णी सर, एकूणच माझा एक या प्रश्न आहे. बदनामीमुळे लहान मुलांचं शिक्षण क्षेत्रातलं मानसिक खच्चीकरण होत आहे. हे पण बालाजीराव, आपण पण पालक आहोत, आपल्याला लेकरं बाळा असतात. लहान मुलांच्या समोर वेगळं असं वातावरण जर राजकीय कुलकर्णी सर, आरोप मुलांचं प्रत्यारोपाचं खच्चीकरण गेलं हे आम्ही केलेल्या आरोपामुळे नाही, तुम्ही केलेल्या गुन्ह्यांमुळे आणि पेपर फुटीमुळे त्यांचं खच्चीकरण होतंय. नंबर हा एक. गुन्हा आता नाही, मला तुम्हाला एक single परीक्षेचं line प्रश्न स्वरूपच तुम्हाला समजायला. विचारायचा आहे. सीईटी कुलकर्णी परीक्षा सर, एक वेगळी असते, specific प्रश्न तुम्हाला 12वीची परीक्षा विचारायचा आहे. वेगळी असते. शिवराज मोठेगावकरांचा आरसीसी क्लास तुम्ही कधी बंद करणार आहात याचं उत्तर द्या. आम्ही सोबत आहोत तुमच्या. 100% बालाजीराव कधी तो बंद क्लास करणार? आज- 100% आजच्या बंद तारखेत होईल. निकाल घ्या. पण शिवराज मोठेगावकर ऐका, तुम्ही या जाहीर तर सांगा. पेपर फुटल्याच्या शिवराज गुन्हेगाराचा मोठेगावकर क्लास काँग्रेसचा देवेंद्र कपाळी फडणवीस कुंकू चालू लावलेला देत आहेत. कार्यकर्ता देवेंद्र आहे. फडणवीस तुम्ही सांगा, यांना शिवराज काय मोठेगावकर म्हणतात? काँग्रेसचा कपाळी ऐका कुंकू ना, लावलेला सरकार कार्यकर्ता तुमचं आहे. आहे. अमित ऐका ना, सर. देशमुख यांचा ऐका ना. कट्टर समर्थक तुम्ही- आहे. लातूर हा, जिल्ह्याला ऐका. माहिती, महाराष्ट्राला माहिती. कुलकर्णी सर, त्यांचा समर्थक आहे म्हणून गुन्हेगाराचा क्लास चालू ठेवायला तुम्ही काय काँग्रेसचं सरकार चालवताय का? देवेंद्र फडणवीस अजिबात हे नाही. अमित तो देशमुखांचे क्लास कार्यकर्ते आहेत का? देवेंद्र फडणवीस अमित 100% देशमुखांचे कार्यकर्ते आहेत का? त्याच्यावर कारवाई होईल. काय कारवाई होणार आहे? क्लास चालू आहे, त्याचा जल्लोष चालतोय. नीटच्या निकालानंतर जल्लोष झाला की आमच्यामुळे चांगला निकाल लागलाय. तुमच्या सरकारच्या कानावरती मारलेली चपराक होती. गुन्हेगाराचा क्लास चालू ठेवलाय. मोठेगावकरांकडनं तुम्ही आणि फडणवीसांनी पक्षाला काय बली दाखवलाय याचं सुद्धा उत्तर महाराष्ट्राला द्यावं. तो क्लास कधी बंद करणार? टाळं कधी लागणार? कुलूप कधी लागणार त्याला? गुन्हेगाराचा क्लास जो तुरुंगात आहे त्या व्यक्तीचा क्लास तुम्ही चालू ठेवताय. तुमचे 100% शिवराज कोणी किती- मोठेगावकरचे क्लास चालू असेल तर निश्चित पोलीस बंद करतील. मी या ठिकाणी तुम्हाला अहो हमी सर, देतो. आत्ता चालू आहे. बालाजीराव कुलकर्णीजी, पाटील गाडेजी या बंद निमित्तानं चालू आहे. आणखी एक मुद्दा उपस्थित होतो. नुकतंच आपण नीटचं मोठं आंदोलन दिल्लीमध्ये पाहिलं. पेपर झाले, निकाल लागला की त्यावरून टीका उपस्थित होते, शंका उपस्थित केल्या जातात. ही नेमकी व्यवस्था थांबणार कधी आहे? कारण सातत्यानं जर परीक्षा झाली, निकाल लागला आणि त्यानंतर शंका उपस्थित होत राहिल्या तर विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेसंदर्भात आणखी मोठा मानसिक स्थिती त्यांची बिघडू शकते. त्यामुळे हे सगळं थांबणार कधी असा मुद्दा आहे. कुलकर्णीजी, हे मला असं वाटतं की व्यवस्था जेव्हा सुधारायची असते तर ते काम, त्याची जबाबदारी सत्ताधाऱ्याची जेवढी असते तेवढीच विरोधकांची पण देखील असते. विनाकारण संभ्रम निर्माण करायचा आणि अराजकता कशी निर्माण होईल याकडे जर भूमिका घालायची असेल तर मला असं वाटतं की सरकार तर खंबीरच आहे. या सीईटी प्रकरणाचे जे काही विषय पुढे येतात त्याच्यावर कठोर पावलं सरकारनं उचललेली आणि म्हणूनच सरदेसाई यांनी म्हणजे कुलकर्णीजी तुम्हाला असं स्पष्ट म्हणायचं आहे का की ज्यावेळी अशा पद्धतीनं परीक्षा झाल्या, निकाल झाला की आता नीटचा मुद्दा तर हाती आहेच, विरोधकांकडून कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतोय, सातत्यानं अशा पद्धतीनं शंका उपस्थित करायच्या? अहो, पुरावे डोळ्यासमोर असताना तुम्ही पोळी भाजण्याचा विषय बोलताय. पेपर चरचरीत फुटलेले तुमच्या समोर. टीईटीचा पेपर फुटलाय, एमएससीईटीचा पेपर फुटलाय. सातत्यानं देशामध्ये पेपर फुटी होतोय. कुलकर्णी सर, आम्ही अराजक नाही. ऐका ना सर, हा राजकारणाचा विषय नाही. आपण एकत्रितरित्या विचार केला पाहिजे. पेपर फुटीवरती तुम्ही नुसते कायदे नाही, अंमलबजावणी कधी होणार, ही यंत्रणा कडक कधी होणार आणि मुलांना न्याय कधी मिळणार आणि जबाबदारी कोण घेणार? अकाउंटेबल कोण आहे? सरकार जबाबदार आहे ना. सरकार हे जनतेचं मायबाप असतं आणि ही सरकारची जबाबदारी असते. सरकार यावरती जबाबदारी घेऊन कधी कारवाई करणार? या राज्यातली, देशातली जनता तुमची वाट बघते. ऐका, तुम्हाला जबाबदारी बालाजीराव, तुम्हाला व्यवस्था सुधारू द्यायची नाही, कायदे तयार करू द्यायचे नाहीत तुम्हाला. ह्याच्या आता तुम्ही आज संसदेमध्ये काय करताय? तुम्ही अहो, मोदीजींनी आलं पाहिजे ना संसदेमध्ये. विरोध अहो, करताय. मोदीजींनी तुम्ही संसदेत कायद्याला- आलं पाहिजे. भिवून पळून जात आहेत मोदीजी, घाबरून निघून जात आहेत, येत नाहीये. तुम्ही मोदीजी काय घाबरत आहेत? ह्या कायद्याला तुम्ही विरोध केलाय, काँग्रेस पक्षाने अहो, विरोध केलाय. एक काँग्रेसला लक्षात म्हणायचं की घ्या. याच्यावर सांगतो कायदाही तुम्हाला. नको आम्हाला. कुलकर्णी सर, तुमचं एक माहितीसाठी देतो. 2024 साली हा कायदा आला, त्याच्यानंतरही नीटचे पेपर फुटले, टीईटीचे पेपर फुटले. तब्बल तुमच्या पण 25 काळात वेळा पेपर फुटले, 2024 नंतर काँग्रेसच्या फुटले. काळामध्ये काय करता 100दा कायद्याचे पेपर लिहून? फुटले. अहो, तुम्ही पण मान्य ऐका. करा की आमच्या काळात 100दा पेपर फुटले. बरं, गाडेजी आमच्या आणि काळात कुलकर्णीजी, कुठे आता निवडून नुकतंच आपण गेला पाहतोय कुठे? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. त्यानंतर आता दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी होते. कुठेतरी सातत्यानं शिक्षण व्यवस्थेशी जे निगडीत नेते आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी या पुढेही होत राहणार का? गाडेजी, पहिले तुमचं उत्तर हवंय मला. 100% ज्या ज्या परीक्षांमध्ये किंवा ज्या ज्या विभागामध्ये भ्रष्टाचार होतील, भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार सरकारची ती जबाबदारी असते.
सरकार लोकांना उत्तरदायी आहे. त्यामुळे ज्या ज्या विभागामध्ये भ्रष्टाचार होईल आणि लोकांवरती अन्याय अत्याचार होईल, संबंधित विभागाच्या मंत्र्याचा त्यानं जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा, ही मागणी आम्ही रस्त्यावरती उतरून करू. कारण यामध्ये टीईटी मध्ये बघितलंय सरकार सगळीकडे सहभागी आहे. त्यामुळं भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे आम्ही रस्त्यावरती उतरून जनांदोलन राम कुलकर्णीजी, बालाजी गाडे यांचं म्हणणं आहे की शिक्षण व्यवस्थेशी जे जे संबंधित असतील त्यांचा राजीनामा घेऊ. दादा भुसेंच्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात काय प्रतिक्रिया द्याल? किती रास्त आहे ही मागणी? नाही, खरं म्हणजे देशात असो की राज्यामध्ये असो, एखाद्या व्यवस्थेमध्ये काही गैरप्रकार जेव्हा होतात तेव्हा ती व्यवस्था सुधारणारे कायदे तयार होतात आणि त्या कायदे तयार करण्यासाठी अंमलबजावणी करण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं जेवढं असतं तेवढंच विरोधी पक्षाचं सुद्धा असतं. पण या देशातल्या आणि राज्यातल्या विरोधी पक्षाला काम करू द्यायचं नाही, सत्ताधाऱ्याला बदनाम करायचं. ते जे गैरप्रकार उघडकीस आलेत, उदाहरणार्थ आता महाराष्ट्र सीईटी मधले जे परीक्षेतले गैरप्रकार, काही व्हिडिओ असतील, काही क्लिप्स असतील, याच्यामधली सत्यता काय, याच्यामधली सगळी पडताळणी पोलीस करील, याच्यामध्ये वेगवेगळे तपासांती समोर सत्य येईल. पण सरकार असे गैरप्रकार खपवून घेणार नाही, कठोर कारवाई होणार आहे. आणि आताही सांगतो, आता पोलिसांमध्ये फिर्याद याच्यासाठी दिलेली आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार याच्यामध्ये काही गैरप्रकार उघडकीस आले, ज्यांनी केले त्यांना कठोर शासन होईल हे निश्चित आहे आणि व्यवस्था सुधारूनच जाईल. जी, त्यामुळे एकंदरीतच आता सीईटी व्यवस्थापनाकडून या सगळ्या संदर्भात पुढची कारवाई नेमकी कशी पद्धतीने केली जाते, त्याचबरोबर या संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई कशी होते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास तुम्हा दोघांचे खूप आभार, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी, दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे एकंदरीतच आता यानंतर सीईटी व्यवस्थापनाची पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय दावे केले जातात, या सगळ्या झालेल्या आरोपांवरती सीईटी व्यवस्थापन काय उत्तर देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात विविध परीक्षांच्या घोटाळे हे दिवसेंदिवस समोर येताना पाहायला मिळत आहेत. आजच सीईटी पेपर फुटी प्रकरणात हे नवीन आरोप करण्यात आलेले. आता या आरोपांवरती नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान सीईटीच्या परीक्षेबाबत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी केली आहे. पाहूया. या सरकारनं तात्काळ याची चौकशी करावी ही मागणी आमची आहे. तीच थातुरमातुर उत्तर आम्हाला देता कामा नये. शिक्षण ही सेवा आहे, महसूल उत्पादन किंवा महसूल जमा करण्याचं साधन नाही, हे मी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो. जर आपण पारदर्शकपणे काम करण्याची इच्छा असेल तर ते पारदर्शकपणे काम होतंय हे दिसलं देखील पाहिजे. त्यामुळे हे जे 4 वर्षापासून ह्याचं जे अधपतन होत चाललेलं आहे त्याची देखील निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी होण्याची आवश्यकता आहे. ती मागणी आमची त्या ठिकाणी आहे. यासह या बातमीपत्रात